मोटू बघ, गोदावरी दूध प्रॉडक्ट्स इथे मिळतात एकदम शुद्ध पदार्थ. अरे वाह, पाणी सुटलं. 2 ग्लास लस्सी आणि पेढे. अरे मोटू, थोडं थांब. अरे पतलू, माझ्या पोटात तर दुधाची घंटा वाजायला लागली आहे. मोटू, मग अगदी योग्य ठिकाणी आलो आहोत. बघ, गोदावरी दूध प्रॉडक्ट्स इथे मिळतात एकदम ताजे आणि शुद्ध दुधाचे पदार्थ. अरे भरपूरच की अजून काही आहे? पनीर, लोणी, बटर मिल्क, फ्लेवर मिल्क आणि अजून बरेच काही. अरे वाह, माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलं. मला आधी 2 ग्लास लस्सी आणि त्यानंतर पेढे. अरे मोटू, थोडं थांब. सगळं एकाच वेळी खाल्लंस तर दुकानच रिकाईल. रिकामं होऊ दे, पण चव अशी असली पाहिजे की पुन्हा पुन्हा यावंसं वाटलं पाहिजे. म्हणूनच तर लोकांचा विश्वास आहे गोदावरी इथे प्रत्येक पदार्थ ताजा, शुद्ध आणि दर्जेदार मिळतो. वाह, अशी लस्सी मी आयुष्यात पहिल्यांदाच प्यायलो. आता समोशांनाही थोडी सुट्टी देतो. हेच तर, चव, गुणवत्ता आणि विश्वास सगळं एकाच ठिकाणी. मित्रांनो, जर तुम्हालाही दूध आणि चविष्ट दुधाचे पदार्थ हवे असतील तर लगेच भेट द्या गोदावरी दूध भाऊसाहेब रघुनाथ हंडोरे यांच्या विश्वासार्ह सेवेसह. आणि ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा. पत्ता: सिन्नर शिर्डी रोड, कोटे वाईन्स जवळ. गोदावरी दूध प्रॉडक्ट्स, शंदर शुद्ध, ताजे आणि विश्वासाचा स्वाद. नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. सिन्नर तालुक्यातील फॉरेस्ट विभागाच्या भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचार विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. याबाबत शरदचंद्र पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून संबंधितांची चौकशी करून तात्काळ कार्यवाही न झाल्यास सिन्नर वन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी फॉरेस्ट खात्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की सिन्नर फॉरेस्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. तसेच या परिसरात बेकायदेशीर माती व मुरुमाचे उत्खनन करून विक्री झाल्याचा आरोपही शरदचंद्र पाटील यांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी म्हटले आहे, वृक्ष लागवड करण्यासाठी नेमकी किती रोपं आणली आणि किती लागवड झाली व किती वृक्ष जतन झाली याचा हिशोब नाही. तसेच वृक्ष लागवड आणि जतनासाठी आणलेल्या वृक्षरोपण याचा निधी हडप झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. याबाबत त्यांनी माती व मुरुमाचे उत्खननातील प्रश्न उपस्थित केला आहे. माती मुरुमाची किती रॉयल्टी भरली आहे याचीही चौकशीची मागणी यावेळेस केली आहे. याबाबत वन विभागाच्या खात्यामार्फत काय कार्यवाही होईल व प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी भाऊसाहेब हंडोरे, सिन्नर. मुख्य संपादक सुरेंद्र गडवे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. सिन्नर फॉरेस्टमध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालू आहेत आणि त्यांचा एकदम भोंगळ कारभार चालू आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड चालू आहेत. आजही सरदवाडी बायपासपाशी बेकायदेशीर वृक्ष वर्तुळ आहे. राजरोसपणे झाडं तोडली जात आहेत आणि गाडीमध्ये भरली जात आहे. MS-17 या ट्रकमध्ये गाडी लोड होतानाचे व्हिडिओ आज आम्ही पुराव्यानिशी टाकत आहेत. त्याचबरोबर अनेक वन जमिनीवरची मुरुम काढून यांनी विकलेलं आहेत. अनेक ठिकाणी बेकायदेशीर यांनी पैसा कमवण्याचे माया जमवण्याचं काम चालू आहे. भ्रष्टाचार चालू आहेत. सिन्नर फॉरेस्ट कार्यालयाच्या विरोधात, त्यांच्या चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लवकरच शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष शरदचंद्र पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. ताबडतोब यावरती कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी.